आहे? ती मानसिकरित्या थोडी कचलेलीच आहे असं, कारण त्यावेळेस तिने सिच्युएशन खूप स्ट्रॉंगली हँडल केलेली आहे. जे काही होतं, डॉक्टर वैभवला खूप मारहाण होत होती, त्यावेळेस ती मध्ये पडली, त्याला सेव्ह करण्याचा तिने प्रयत्न केला तिच्या परीने जेवढं तिला शक्य झालं, आणि तरी सुद्धा तिचा मोबाईल फेकण्यात आला. सुद्धा या ठिकाणी त्यांना जे आहे ते अश्रू अनावर झालेले आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं तर मारहाणीचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे, आणि या मारहाणीमध्ये ज्यांना मारहाण झालेली आहे त्या डॉक्टर सृष्टी यांच्या मातोश्री आपल्या सोबत आहे. काही वेळापूर्वीच या ठिकाणी आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी भेट दिली. यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे त्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आणि माझ्यासोबत आता डॉक्टर सृष्टी यांच्या मातोश्री आहे. तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, खरं तर तुम्हाला अश्रू या ठिकाणी अनावर झालेले आहे. काय पहिल्या भावना काय आहेत तुमच्या? मी तर या घटनेचा एकदम निषेध करते, कारण ही फक्त पहिली घटना नाही आहे या हॉस्पिटलमध्ये किंवा पूर्ण सोसायटीमध्ये. जिथे डॉक्टर कार्यरत मध्ये, प्रायव्हेट सेक्टर असू दे, पब्लिक असू दे, व्हॉट एव्हर, तिकडे सगळ्यांवर असं अन्यायकारक आणि असे हल्ले होत असतात. आता सध्या आमच्या इकडे कल्याणपूर्वेमध्ये जानकी ग्लोबल हॉस्पिटल आहे, तिथेही अशी डॉक्टरांवर आणि जे काही एम्प्लॉईज होते, मेडिकोज किंवा नॉन मेडिकोज, त्यांच्या सगळ्यांवर हल्ला झालेला आहे, तोडफोड झालेली आहे. म्हणजे असं वारंवार घटना घडतच असतात समाजामध्ये. ही पहिली घटना घडत नाही आहे, पण ही आता माझ्या मुलीपर्यंत आली म्हणून मला समोर यावं लागतंय. आणि माझी प्रशासनाकडून इतकीच मागणी आहे, जे काय तुम्ही न्याय प्रक्रिया आता सुरू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी, आणि म्हणजे जे खरं आहे ते समाजासमोर यावं, जेणेकरून एक चांगला मेसेज सोसायटीमध्ये जाईल. आणि अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते पुन्हा कमीत कमी हिंमत नाही करणार, त्यांच्यावर थोडीशी जरी वचक बसेल की असं आपण वागू नये. नक्कीच या ठिकाणी तुम्ही भावनिक झालेले आहात. अक्षरशः म्हणजे जो प्रकार झालेला आहे तो खरंच निंदनीय असा प्रकार झालेला आहे. इथून पुढे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमच्या मुलीला सेवा देण्यासाठी पाठवणार का? जर मला शास्त्राकडून तशी शाश्वती मिळाली की याच्या पुढे, म्हणजे कुठच्याही डॉक्टरवर, मी असं माझीच मुलगी म्हणत नाही, जे कोणी आहेत प्रत्येकाचे आई वडील आहेत, तर तुमच्याकडून जर प्रोटेक्शन मिळत असेल, आमची मुलं सुरक्षित असतील तिथे, जर ते 48 किंवा 72 तास कामं करत असतील, तिथे अविरत कामं करतात, त्यांचं खाण्यापिण्याचंही काही टाइम टेबल नसतं, त्यांना पुरेशी झोप मिळत नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये ते मुलं जी कामं करत असतात त्यांच्यावर तुम्ही असे भ्याड हल्ले करता. ते काही डावगुंड म्हणून तिथे उभे राहिलेले नाही आहेत ना, ते एक प्रोफेशनल आहेत. त्यांच्यावर तुम्ही अचानक जर असा हल्ला चढवाल तर त्यांनी कशी, म्हणजे त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजतं. नक्कीच लोकप्रतिनिधी हे लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात, आणि एका ज्येष्ठ नगरसेवकाकडून अशा प्रकारचं ऍक्शन जे आहे आणि अशा प्रकारचं जे कृत्य होत असेल तर तुम्ही एक नागरिक म्हणून नाही तर एक आई म्हणून तुम्हाला नेमकं काय सांगायचंय? ही जी घटना घडली ती असंविधानिकच आहे. जे प्रतिनिधी आपण लोकांच्या सेवेसाठी निवडून देतो, आणि त्यांनीच असं म्हणजे मारहाण करावं. ठीक आहे, डॉक्टरांचं जिथे चुकत असेल तुम्ही त्यांना एक योग्य समज द्या, लिगल ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करा, पण तसं न घडता तुम्ही डायरेक्ट मारहाण करता हे योग्य नाही आहे. ही घटना घडल्यानंतर डॉक्टर सृष्टी यांच्यासोबत तुमचं काही बोलणं झालं का? त्यांची नेमकी आता कंडिशन काय आहे? ती मानसिकरित्या थोडी कचलेलीच आहे असं, कारण त्यावेळेस तिने सिच्युएशन खूप स्ट्रॉंगली हँडल केलेली आहे. जे काही होतं, डॉक्टर वैभवला खूप मारहाण होत होती, त्यावेळेस ती मध्ये पडली, त्याला सेव्ह करण्याचा तिने प्रयत्न केला तिच्या परीने जेवढं तिला शक्य झालं, आणि तरी सुद्धा तिचा मोबाईल फेकण्यात आला. तुम्हाला या संदर्भात काही आश्वासन देण्यात आलंय का? नाही, अजूनपर्यंत कुठच्याही प्रशासकीय अधिकारी किंवा कोण यांच्याकडून आम्हाला काही कुठच्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही. काय मागणी काय तुमची नेमकी आता सध्या? जी काय प्रक्रिया चालू आहे, ज्या न्यायासाठी आम्ही हक्कासाठी लढत आहोत, तिथे एकदम ट्रान्सपरन्सी असावी अशी माझी प्रशासनाकडे, जे काही हॉस्पिटल प्रशासन आहे त्यांच्याकडून डिमांड आहे की माझ्या मुलीला योग्य तो न्याय, म्हणजे माझी मुलगीच नाही, तिथे जे कोणी बाधित झालेले आहेत, म्हणजे जो मेडिकल स्टाफ होता त्यांचा, त्या सगळ्यांना योग्य तो न्याय मिळावा. डॉक्टर सृष्टी यांचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत, तर ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर एक डॉक्टर म्हणून त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? काय म्हणणं, त्यांना पण तेच वाटेल ना, आम्ही एवढ्या नोबल प्रोफेशनमधून मुलांना पाठवलं, लोकांच्या सेवेसाठी पाठवलं आहे, तर आता आमची मागणीच आहे ना की तिला योग्य तो न्याय मिळावा.
आपण बघितलं आपल्यासोबत डॉक्टर सृष्टी यांच्या मातोश्री होत्या. या ठिकाणी त्यांना जे आहे ते अश्रू अनावर झालेले आहे. खरं तर तो आपण CCTV समोर आलेला आहे त्यामध्ये बघितलं तर महिला डॉक्टरच्या हातामधला मोबाईल सुद्धा त्या ठिकाणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. जर आमची मुलगी नाही तर हॉस्पिटलमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी सुरक्षित नसेल तर सेवा कशी द्यायची असा प्रश्न जो आहे तो त्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांना अजूनही कुठल्याही प्रकारचं ठोस असं आश्वासन मिळालेलं नाही. त्यामुळे न्यायाची मागणी जी आहे त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनी कुलसह मयुरी चव्हाण, कल्याण डोंबिवली.